चला मंडळी, आज बनवूया अंडा मसाला। एकदा अशा प्रकारे अंडा मसाला नक्की ट्राय कराल, परत परत करून खा। 6 अंडी उकडून घेतलेली आहे, असे उभे कट करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपला मसाला अंड्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल। गॅसवरती पॅन ठेवायचा, पॅन मध्ये 2 पळी तेल घालून घ्यायचा आहे। एकदा पॅन सगळीकडे फिरून घ्यायचा, त्यामध्ये कढीपत्ता, अंडी घालून पॅन व्यवस्थित फिरून घ्यायचा। थोडीशी हळद, लाल तिखट, अंडा करी मसाला, थोडंसं मीठ घालून पुन्हा एकदा पॅन फिरून घ्यायचा आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टोमॅटो, 2 हिरवी मिरची, कोथिंबीर, लसणीच्या 8-10 पाकळ्या, 1 इंच आलं घालून वाटण करून घ्यायचा। तोपर्यंत आपले अंडे व्यवस्थित फ्राय झालेले आहे। गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून 2 वेलची, 4 लवंगा, 2 तेजपत्त्याची पाने, दालचिनीचा तुकडा, 2 मध्यम आकाराचे कांदे, कढीपत्ता घालून कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। मिक्सर मध्ये केलेलं वाटण आपण घालून घेऊया। त्यामध्ये थोडीशी हळद, लाल तिखट, घरचा मसाला, धने जिरे पूड, अंडा मसाला, चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी घालून, जेणेकरून आपले मसाले खाली लागणार नाही। 5 मिनिटभर आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकाल, आपल्या मसाल्याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये आपण फ्राय केलेले अंडे घालून घेऊया। पुन्हा एकदा मिक्स करून त्यामध्ये अगदी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। गॅसवरती झाकण ठेवून आपण 5 ते 7 मिनिटभर वाफ काढून घेणार आहोत। अशा प्रकारे आपला अंडा मसाला तयार आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर पल्लवी किचनला